हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत. तर रक्षाबंधन जवळ येतोय, मग गोड मिठाई तर झालीच पाहिजे आपल्या चॅनेलवर. मग चला, आज आपण ब्रेडपासून गोड अशी मिठाई बनवतोय. ब्रेड हा सहसा आपण चहाबरोबर खातो किंवा पॅटीज किंवा मिसळपाव बरोबर खातो. तर या ब्रेडपासून मिठाई बनते हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? चला मग आज आपण ब्रेडपासून मिठाई बनवूया, रक्षाबंधन स्पेशल आणि 15 ऑगस्टच्या निमित्ताने. तर मी इथे 7 ते 8 ब्रेडच्या स्लाईस घेतलेत आणि आपण त्याच्या कडा काढून घेणार आहोत. फक्त आपण या व्हाईट स्लाईसपासूनच मिठाई बनवणार आहोत आणि कडा काढलेल्या आहेत त्या आपण चहासोबतसुद्धा खाऊ शकतो. पण आपण त्यापासूनसुद्धा मिठाई बनवणार आहोत, त्याचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड करेनच. तर हा ब्रेड मी मिक्सरमध्ये बारीक असा वाटून घेतलेला आहे आणि एका ताटामध्ये तो काढून घेऊया. त्याच्यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालून घेऊ आणि अर्धा कप पिठी साखर घालून घेऊया, किंवा पिठी साखर नसेल तर साखर तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकताय. त्यानंतर अर्धा छोटा चमचा विलायची पावडर घालून घेतले आणि आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित एकत्रितरित्या मिक्स करून घेऊया. तर मी इथे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि थोडंसं दूध घालून आपण हे मळून घेऊया. जास्त दूध एकदम घालायचं नाही, नाहीतर मग पीठ खूप सैल होतं. तर आपण थोडं थोडं दूध टाकून आपण याचा गोळा बनवून घेणार आहोत. मी 1 चमचा दूध टाकलं होतं, आता मी मळून घेतलं आहे. आता आपण याच्यामध्ये साधारण अर्धा कप याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालून घेऊया, म्हणजेच सुक्या खोबऱ्याचा चुरा. आता पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया. डेसिकेटेड कोकोनट घातल्यामुळे बर्फीला खूप छान चव येते आणि या रक्षाबंधनला अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा घरीच मिठाई बनवा. तर मी इथे पूर्णपणे मिश्रण एकत्रित करून गोळा बनवून घेतला आणि आता त्याचे 3 भागामध्ये विभाजन केले. आपण 15 ऑगस्ट स्पेशल बनवणार आहोत, त्यामुळे एका गोळ्यामध्ये मी ऑरेंज कलर घातला आहे, एका गोळ्यामध्ये ग्रीन कलर घातलेला आहे आणि एक व्हाईटच ठेवायचा. तर आता आपण एका प्लेटमध्ये मी बटर पेपर ठेवला आहे आणि बटर पेपरला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि सुरुवातीला आपण ऑरेंज कलरचा गोळा घेऊया आणि अशा पद्धतीने स्प्रेड करून पसरवून घेऊया, बघू शकताय. त्यानंतर व्हाईट गोळा ठेवूया, म्हणजेच पांढरा. तर तो सुद्धा आपण याच्यावरती व्यवस्थितरित्या स्प्रेड करून घेऊया. त्यानंतर हिरवा कलर, मी ताटामध्ये स्प्रेड करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता मी त्या मिठाईवर स्प्रेड करून घेणार आहे. अशा पद्धतीने ही मिठाई आता इथे तयार झाली आहे. त्यानंतर या मिठाईवर व्यवस्थित ॲट्रॅक्टिव्ह होण्यासाठी चांदी वर्क म्हणजेच सिल्वर वर्कचा पेपर तर झालाच पाहिजे, तर मी इथे लावून घेतलेला आहे. आता आपण ही मिठाई 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत सेट होण्यासाठी. तर बघू शकताय सेट झालेली आहे 1 तासानंतर. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण वरच्या साईडला चांदीचा वर्क लावून घेऊया. आता इथे मस्त अशी मिठाई तयार झालेली आहे. ॲट्रॅक्टिव्ह पण दिसते आणि करायलासुद्धा खूप सोपी आहे. तुम्ही नक्की बनवा. आता मी याच्या कडा काढून घेते आणि आपण ज्या आकारात हवे आपल्याला त्या आकारामध्ये आपण ही मिठाई कट करू शकतो. मी चौकोनी आकारामध्ये कापणार आहे. तर मस्तच या रक्षाबंधनला गोडाची मिठाई बनवायची असेल तर ही सोप्यात सोपी ब्रेडपासून बनणारी मिठाई तुम्ही घरी नक्की बनवा. आणि व्हिडिओ हा आवडला असेल तर ही व्हिडिओला लाईक करा. अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केला तर अशाच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पोहोचतील. तरी ते मी सगळे पीसेस कट करून घेतलेत. तर मस्तच छान दिसते मिठाई. कोण म्हणेल का आपण ही मिठाई फक्त ब्रेडपासून बनवली आहे? ब्रेड हा फक्त आपण चहासोबत खातो, तर ब्रेडपासून या मिठाई तुम्ही नक्की बनवा.
आणि बनवल्यानंतर कशी झाली ते कमेंट करून मला नक्की सांगा. एक मिठाई मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. टेक्स्चर बघू शकताय, खूप छान झाली आहे मिठाई. तर आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.